Hello student, good morning, Meenakshi madam. Students, today we have to see the ninth activity in Science 1 in Bridge course. Bridge course मधली ninth activity आपण पाहणार आहोत. See the exercise. Question number first. Classify the following substance in organic and inorganic. Spoon, kerosene, mud pot, wood, bale, carbonate, salt, LPG, DNA, etc. यामध्ये आपण ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये यांचं क्लासिफिकेशन करूयात. ऑर्गॅनिकमध्ये बघा येईल केरोसिन, वूड, LPG, DNA हे ऑर्गॅनिकमध्ये येईल आणि इनऑर्गॅनिकमध्ये येईल स्पून, मड पॉट, बेल, कार्बोनेट, सॉल्ट. नेक्स्ट क्वेश्चन घेऊया आपण. क्वेश्चन नंबर 2. फाइंड ऑड वन आउट. वेगळा घटक आपल्याला ओळखायचा आहे यातनं. शुगर, कॉटन, सॉल्ट आणि पेपर. याच्यामध्ये शुगर हा ऑड वन आउट आहे. नंतर इथे बघा इथेन, इथेन, इथाईन, प्रोपीन. इथे प्रोपीन हा वेगळा घटक आहे. मिथेन, इथेन, इथीन आणि हा आहे प्रोपेन. तर इथे मिथेन, इथेन हे प्रोपेन आहे आणि इथीन त्याच्यामध्ये वेगळा घटक आहे. हा प्रोपेन आहे. तर क्वेश्चन नंबर 3. ऑब्झर्व द स्ट्रक्चरल फॉर्म्युला अँड आयडेंटिफाईड द टाइप्स ऑफ हायड्रोकार्बन. आपल्याला इथे 4 स्ट्रक्चर दिलेत आणि हे जे 4 स्ट्रक्चर्स आहेत यांच्यामध्ये जे हायड्रोकार्बन्स आहेत तर त्यांचे टाईप ओळखायचे आहेत. हायड्रोकार्बनचे टाईप्स 2 आहेत. एक सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आणि एक अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. तर सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे काय, तर कार्बन कार्बन बॉन्ड जे असतात त्यांच्यामध्ये सिंगल बॉन्ड असतो, त्याला सॅच्युरेटेड म्हणतात. आणि जर डबल बॉन्ड असेल, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल कार्बन कार्बनमध्ये तर त्याला अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणतात. तर इथे कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड आहे त्यामुळे हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. या आकृतीमध्ये डबल बॉन्ड आहे कार्बन कार्बनमध्ये त्यामुळे हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. यामध्ये पहा फॉर्म्युलात या कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड आहे त्यामुळे हा अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन आहे. आणि इथे प्रत्येक कार्बन कार्बनमध्ये जर बघितलं तर कुठेही डबल आणि ट्रिपल बॉन्ड दिसत नाहीये, सगळीकडे सिंगल बॉन्ड्स आहेत. त्यामुळे हा कोणता हायड्रोकार्बन झाला, हा सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन झाला. तर सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड ओळखण्याची मेन पॉईंट काय आहे, तर सिंगल बॉन्ड मीन्स सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन, डबल बॉन्ड किंवा ट्रिपल बॉन्ड असेल तर अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. नाउ लेट अस सी द नेक्स्ट. बघा, ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ इथेन. इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6 आहे आणि त्याच्यावरून आपण त्याचा काय काढायचा, स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता कार्बन किती आहेत, 2 आहेत. मग कार्बन कार्बन एकमेकांना जोडायचं. इथेन आहे ANE असेल तर तो काय असतो, सॅच्युरेटेड. सॅच्युरेटेड असेल तर सिंगल बॉन्ड द्यायचा कार्बन कार्बनमध्ये. त्यामुळे इथे काय आला, कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड. आता हायड्रोजन किती आहेत, 6 आहेत. तर कार्बनकडे किती इलेक्ट्रॉन्स असतात शेअर करायला, तर 4. तर ह्या कार्बनकडे 4 इलेक्ट्रॉन आहे. 1 2 3 4. तर 1 त्यांनी कार्बनला शेअर केला आणि उरलेले 3 तो हायड्रोजनला शेअर करेल. याकडे सुद्धा 4 इलेक्ट्रॉन आहेत. 1 इलेक्ट्रॉन ह्यांनी या कार्बनला शेअर केला आहे, मग उरलेले ह्या तिघांना तो शेअर करेल. तर ही झाली इथेनची हा इथेनचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला. आता आपण पाहूया नेक्स्ट 6. राईट द प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स. कोव्हॅलंट कंपाऊंड्स जे असतात की जे कंपाऊंड्स इलेमेंटचे ॲटम त्यांचे इलेक्ट्रॉन शेअर करून तयार होतात त्या कंपाऊंडला आपण कोव्हॅलंट कंपाऊंड्स म्हणतो. आणि जे ॲटम आपले कॅटायन आणि ॲनायन तयार करतात आणि देतात त्यांना आयोनिक कंपाऊंड्स म्हणतात. तर कोव्हॅलंट कंपाऊंड म्हणजे काय, इलेक्ट्रॉन शेअर करणारे ॲटम असणारे
कंपाऊंड. त्याचे कोव्हॅलंट कंपाऊंडचे प्रॉपर्टीज काय आहेत पहा. प्रॉपर्टीज ऑफ कोव्हॅलंट कंपाऊंड्स. तर त्याची पहिली प्रॉपर्टी आहे कोव्हॅलंट कंपाऊंड्स हॅव लो मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट. जे कोव्हॅलंट कंपाऊंड्स असतात त्यांचा मेल्टिंग पॉईंट आणि बॉइलिंग पॉईंट हा कमी असतो, खूप कमी असतो. दुसरी प्रॉपर्टी, कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर जनरली इनसोल्युबल इन वॉटर बट सोल्युबल इन अदर ऑर्गॅनिक सॉल्वंट. हे जे कोव्हॅलंट कंपाऊंड्स असतात ते पाण्यामध्ये विरघळत नाहीत, पण दुसऱ्या ऑर्गॅनिक द्रावणामध्ये मात्र ते काय होतात, विरघळतात. आता तिसरे त्याची प्रॉपर्टी आहे कोव्हॅलंट कंपाऊंड्स आर पुअर कंडक्टर्स ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. जे कोव्हॅलंट कंपाऊंड्स असतात ते त्यांच्यातून इलेक्ट्रिसिटी पास होऊ शकत नाही किंवा हीट पण पास होऊ शकत नाही. ते पुअर कंडक्टर्स असतात. नाऊ लेट अस सी द ॲक्टिव्हिटी नंबर 10. आपण 10 नंबरची ॲक्टिव्हिटी पाहूया. पहिल्यांदा आपण याच्यामध्ये हा एक चार्ट आहे तो कंप्लीट करून घेऊ. इथे सोडियम क्लोराईड, सोडियम कार्बोनेट, सोडियम बायकार्बोनेट आणि ब्लिचिंग पावडर यांच्या आपल्याला इथे मॉलिक्युलर फॉर्म्युला, प्रॉपर्टीज आणि उपयोग मी पटापट हे वाचते बघा. आता हे इंग्लिशमधनं नाही लिहिलेलं, पण हे सोडियम क्लोराईड आहे. मग सोडियम क्लोराईडचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NaCl. त्याची प्रॉपर्टी बघा, कलरलेस क्रिस्टलाइन आयोनिक कंपाऊंड आहे. हे कलरलेस आहे, क्रिस्टलाइन आयोनिक कंपाऊंड आहे. त्याचा यूज काय आहे तर फॉर प्रोडक्शन ऑफ Na2CO3 NaHCO3 म्हणजे सोडियम कार्बोनेट आणि सोडियम बायकार्बोनेट अँड क्लोरीन हे बनवण्यासाठी आणि खाण्यासाठी पण याचा उपयोग. याचे युजेस भरपूर आहेत, परंतु आपण इथे कमी जागा असल्यामुळे कमी युजेस लिहिले. प्रॉपर्टीज पण बऱ्याच आहेत पण कमी प्रॉपर्टीज लिहिल्यात. आता सोडियम बायकार्बोनेट Na2CO3 10H2O हा सोडियम कार्बोनेटचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. तर सोडियम कार्बोनेट सोल्युबल इन वॉटर, वॉटर इन क्रिस्टलायझेशन. हे पाण्यामध्ये विरघळतं आणि ह्याच्यामध्ये पाण्याचा अंश असतो. फॉर वॉशिंग क्लॉथ, कपडे धुण्यासाठी, प्रोडक्शन ऑफ ग्लास अँड पेपर, काच आणि कागद निर्मितीसाठी याचा उपयोग होतो. हा धुण्याचा सोडा आहे. सोडियम बायकार्बोनेट म्हणजे खाण्याचा सोडा, बेकिंग सोडा. तर त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला NaHCO3. बेसिक नेचर व्हाईट नॉन क्रिस्टलाइन सॉल्ट फॉर बेकिंग केक, ढोकळा एक्सेट्रा. फॉर रिड्यूस ॲसिडिटी इन स्टमक. ॲसिडिटी स्टमकमध्ये झालेली ॲसिडिटी, आपल्या पोटात झालेली ॲसिडिटी कमी करण्यासाठी हा बेकिंग सोडा आपण यूज करतो. हे आहे ब्लिचिंग पावडर CaOCl2. व्हाईट पावडर स्ट्रॉंग ऑर्डर ऑफ Cl2. व्हाईट रंगाची ही पावडर आहे. हिला क्लोरीनचा असा तीव्र वास असतो. फॉर प्रिपरेशन ऑफ क्लोरोफॉर्म. क्लोरोफॉर्म बनवण्यासाठी याचा आपण उपयोग करतो. नंतर ही ब्लिचिंग पावडर आपण वॉटर इन्सेक्टिशन करण्यासाठी सुद्धा आपण करतो. पाण्याचं निर्जंतुकीकरण करण्यासाठी सुद्धा आपण करतो याचा उपयोग. नेक्स्ट बघूया. हा एक चार्ट आहे. इथे चार्ट कंप्लीट करायचा आहे. इथे बघा फूड कलर्स अँड इसेन्स, खाद्यरंग आणि सुगंधी पदार्थ यांचा उपयोग बघा काय आहे. तर यांचा फूड कलर्स अँड इसेन्स आर ॲडेड इन आईस्क्रीम, आईस कँडीज, सॉस, फ्रूट ज्यूस, कोल्ड्रिंक, जॅम, जेली अँड पिकल्स. नंतर याचे युजेस हे आहेत, परंतु याचं दुष्परिणाम काय आहेत म्हणजे ह्याचे तोटे काय होतात बघा. डिसीजेस लाईक ADHD कॅन अफेक्टेड चिल्ड्रन ड्यू टू एक्सेसिव्ह कन्झम्पशन ऑफ फूड विथ द ॲडेड फूड कलर्स. हा ADHD हा डिसीज मुलांमध्ये होतो जास्त जर समजा कलर्सचे पदार्थ खाल्ले तर. आता नेक्स्ट आहे डाय. डाय म्हणजे कलर. तर हा डाय जो आहे वेगवेगळ्या वस्तूंना जे कलर केला जातो, पॉलिश केला जातो, त्याला डाय म्हणतात. डाय आर यूज फॉर कलरिंग क्लॉथ अँड हेअर. केस रंगवण्यासाठी आणि कपडे रंगवण्यासाठी डाय वापरला जातो. त्याचबरोबर फ्लुरसंट कलर्स आर यूज टू मेक स्ट्रीट बोर्ड. रस्त्यावरचे बोर्ड डाय करण्यासाठी फ्लुरसंट कलर यूज केले जातात.
दॅट आर व्हिजिबल ॲट नाईट, म्हणजे रात्री दिसावे म्हणून, अंधारात दिसावे म्हणून. डायचा तिसरा उपयोग बघा, डाईज आर यूज टू पॉलिश लेदर शूज, पर्सेस अँड चप्पल्स. आपले लेदरचे शूज, पर्सेस आणि चप्पल पॉलिश करण्यासाठी डाईज यूज केले जातात. हे डायचे उपयोग आहेत. तर डाईजचे दुष्परिणाम काय आहेत पहा. Dyeing hair can have adverse effect like hair fall, damage to hair texture, burning of skin, adverse effect on eyes. म्हणजे जर केसांना डाय केलं तर डायचे उलट परिणाम काय होतात, तर केस गळणे किंवा केस डॅमेज होणे किंवा केसचं टेक्स्चर जे आहे केसांचं ते डॅमेज होणे, स्किन जी आहे ती स्किन बर्न होणे किंवा आईजवर इफेक्ट होणे, डोळ्यांवरती इफेक्ट होणे, हा डायचा दुष्परिणाम आहे. नंतर दुसरं, लिपस्टिकमध्ये जे डाईज वापरलेले असतात ते लिपस्टिक कंटेन अ डाय नेम कॅरामाइन. कॅरामाइन हे लिपस्टिकमध्ये डाय वापरलेलं असतं. इट डज नॉट अफेक्ट लिप्स बट कॉजेस स्टमक डिसऑर्डर. हे लिपस्टिकमधलं जे कॅरामाइन आहे ते लिप्सला अफेक्ट करत नाही, पण ते पोटात गेल्यामुळे पोटातल्या स्टमकमध्ये डिसऑर्डर काय करतं आहे, निर्माण करतं. आता त्याच्यानंतर आहे दुर्गंधीनाशक म्हणजे डिओड्रंट. डिओड्रंट वापरलं जातं घाम आल्यानंतर शरीराची दुर्गंधी घालवण्यासाठी. डिओड्रंट लोक भरपूर वापरतात. तर बॉडी ऑकर इज कॉज्ड बाय बॅक्टेरियल डिकम्पोजिशन ऑफ स्वेट. डिओ इज यूज टू प्रिव्हेंट डिसऑर्डर. घामामुळे जे बॅक्टेरियल डिकम्पोजिशन्स होतात शरीरावर, तर ते घालवण्यासाठी डिओ यूज करतात. डिओ म्हणजे डिओड्रंट इज यूज टू प्रिव्हेंट डिसऑर्डर. तो वास घालवण्यासाठी, दुर्गंधी घालवण्यासाठी. पण त्याचा दुष्परिणाम काय, डिसऑर्डर लाईक हेडॅक, अस्थमा, रेस्पिरेटरी डिसऑर्डर्स, हार्ट डिसिजेस, हे असे त्याचे आजार त्याच्यामुळे डिओड्रंटमुळे होऊ शकतात. आता हे त्याचे क्वेश्चन्स बघूया आपण. याचा फर्स्ट क्वेश्चन बघा, विच वॉटर ऑफ क्रिस्टलाइन युजेस फॉर डिटेक्शन ऑफ ॲनेमिया. ॲनेमिया शोधण्यासाठी, आजारचं निदान करण्यासाठी कोणतं वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन यूज करतात. द वॉटर इन क्रिस्टल कॉपर सल्फेट इज यूज्ड फॉर डिटेक्शन ऑफ डिसीज ॲनेमिया. कॉपर सल्फेट यूज केलं जातं. नेक्स्ट बघूया, क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस. हे सबस्टन्सेस दिले आहेत, ॲसिड, अल्कली, सॉल्ट आणि न्यूट्रलमध्ये. हे काय करायचे आहेत आपल्याला, क्लासिफाय करायचे आहेत. तर बघा, कर्ड म्हणजे दही हे ॲसिडिक आहे. नंतर बेकिंग सोडा, टूथपेस्ट आणि सोप हे अल्कली प्रॉपर्टीचे आहेत. नंतर सॉल्टमध्ये सॉल्ट आणि ॲलम येईल आणि न्यूट्रल पदार्थ कोणते, तर मिल्क अँड वॉटर येईल. आपण पुढचा क्वेश्चन घेऊया. व्हेन वी से दॅट न्यूक्लियस ऑफ ॲटम इज नॉट स्टेबल. ॲटमचं न्यूक्लियस हे नॉन स्टेबल आहे असं आपण कधी म्हणतो. व्हेन रेडिओ ॲक्टिव्ह रेज, फॉर एक्झाम्पल अल्फा, बीटा, गॅमा रेज आर रेडिएस्ड फ्रॉम न्यूक्लियस ऑफ रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स, देन वी से दॅट अ न्यूक्लियस इज नॉट स्टेबल. जेव्हा रेडिओ ॲक्टिव्ह एलिमेंट्स असतात आणि ह्या रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्सच्या न्यूक्लियसमधून अल्फा, बीटा, गॅमा हे रेज सतत बाहेर पडत असतात, तेव्हा आपण अशा प्रकारच्या न्यूक्लियसला स्टेबल नाही असं म्हणतो. ते न्यूक्लियस स्टेबल नाही आहेत असं आपण म्हणतो. आता क्वेश्चन नंबर 4, नेम द कंपाऊंड विच इज यूज टू डिसइन्फेक्ट द वॉटर. वॉटरचं डिसइन्फेक्ट म्हणजे निर्जंतुकीकरण करण्यासाठी कोणता पदार्थ वापरला जातो. तर ब्लिचिंग पावडर CaOCl2 इज यूज टू डिसइन्फेक्ट द वॉटर.
तर हा क्वेश्चन बघा, ऑब्झर्व द फॉलोइंग डायग्रॅम अँड आन्सर द गिवन क्वेश्चन. ही डायग्रॅम आपल्याला दिलेली आहे. ह्या डायग्रॅमवरचे क्वेश्चन्स आपल्याला दिले, त्यांचे उत्तर आपल्याला लिहायचे. आता इथे एक चार्ट दिला आहे, त्या चार्टमध्ये आपल्याला ती उत्तरं लिहायची आहेत. तर अल्फा रेचं नेचर, मास, चार्ज, व्हेलॉसिटी आणि डेव्हिएशन ह्या गोष्टी. बीटा रे, आता आपण अल्फा बीटा गॅमाचे नेचर बघूया. अल्फा रे हा हेलियम पार्टिकल्स असतात. अल्फा रे म्हणजे त्याचं नेचर काय, तर अल्फा रेज आर द हेलियम पार्टिकल्स. बीटा रेज आर द इलेक्ट्रॉन. बीटा रेज कोण असतात, तर इलेक्ट्रॉन्स पार्टिकल असतात. आणि गॅमा रे हे कोण असतात, हे पार्टिकल नसतात, तर हे काय असतात, इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन्स असतात. आता अल्फा रेचं मास 4.0028 आणि बीटा रेचं मास 0.0000548 म्यू. आणि गॅमा रे नो मास. गॅमा रेला वस्तुमान नाही आहे, ते फार निग्लिजिबल आहे. आता अल्फा रेवर जो चार्ज असतो तो पॉझिटिव्ह चार्ज असतो. बीटा रेवर जो चार्ज असतो तो निगेटिव्ह 1 चार्ज असतो. आणि गॅमा रे इलेक्ट्रिकली न्यूट्रल असतो, त्याच्यावर कोणताही चार्ज नसतो, ना पॉझिटिव्ह ना निगेटिव्ह. आता अल्फा रेचा व्हेलॉसिटी किती आहे बघा, 1/5 to 1/20 टाइम्स ऑफ व्हेलॉसिटी ऑफ लाईट. प्रकाशाच्या वेगाच्या 1/5 ते 21 इतका वेग अल्फा रेचा असतो. बीटा रेची व्हेलॉसिटी बघा 1/5 to 9/10 टाइम्स ऑफ लाईट. प्रकाशाच्या वेगाच्या 1/5 ते 1/5 ते 9 इतका वेग असतो त्याचा. आणि गॅमा रेची व्हेलॉसिटी सेम ॲज द लाईट. लाईटची जी व्हेलॉसिटी आहे तीच गॅमा रेची व्हेलॉसिटी असते. आता याचं डेव्हिएशन बघा, अल्फा रे पॉझिटिव्ह असल्यामुळे ते निगेटिव्ह प्लेटकडे डेव्हिएट होतं. बीटा रे निगेटिव्ह असल्यामुळे ते पॉझिटिव्ह प्लेटकडे डेव्हिएट होतं. आणि गॅमा रे न्यूट्रल असल्यामुळे ते डेव्हिएट होत नाही. असं हे त्यांचं नेचर आहे. क्वेश्चन नंबर 6. हाऊ डू यूज रेडिओ ॲक्टिव्ह इलेमेंट्स इन मेडिकल सायन्स. मेडिकल सायन्समध्ये अनेक ठिकाणी रेडिओ ॲक्टिव्हचा इलेमेंटचा उपयोग होतो. इथे 2 उदाहरणं दिली आहे. पॉलिसिन्थेमियामध्ये द रेड ब्लड सेल काउंट इन्क्रीजेस इन दिस डिसीजेस. फॉस्फरस 32 इज यूज्ड इन इट्स ट्रीटमेंट. त्यानंतर बोन कॅन्सरमध्ये स्ट्रोंटियम 89, स्ट्रोंटियम 90, सोमॅरियम 153, रेडियम 223 हे यूज केले जातात. आर यूज इन द ट्रीटमेंट ऑफ बोन कॅन्सर. आता 6th बघूया. 7th, राईट टू युजेस ऑफ इच. सिरॅमिक आणि बोन चायना ह्या दोघांचे उपयोग आपल्याला विचारले. सिरॅमिक इज अ हीट रेजिस्टंट सबस्टन्स फॉर्म केनिंग अँड इनऑर्गॅनिक सबस्टन्स इन वॉटर अँड देन शेपिंग इट अँड हार्डनिंग इट बाय हीटिंग. पॉट्स मेड बाय पॉटर, मंगलोर रूफिंग, टाइल्स, कन्स्ट्रक्शन ब्रिक्स, पॉटरी, टेरेकोटा आर्टिकल्स आर एक्झाम्पल ऑफ सिरेमिक. याच्यासाठी उपयोग होतो. बोन चायनाचा उपयोग, बोन चायना इज मेड बाय ॲडिंग सम ॲश ऑफ ॲनिमल्स बोन इन द मिक्सचर ऑफ चायना क्ले, फेल्डस्पार अँड फाईन सिलिका व्हाईल मेकिंग पोर्सेलिन. दिस सिरेमिक इज हार्डर दॅन पोर्सेलिन. आपण नेक्स्ट ॲक्टिव्हिटी पाहूया. 11th ॲक्टिव्हिटीमध्ये क्वेश्चन नंबर 1. विच डिफिकल्टीज आर कॉजेस फॉर यूज ऑफ विजिबल लाईट टेलिस्कोप. जे टेलिस्कोप असतात की ज्यांच्यामध्ये विजिबल लाईट टेलिस्कोप म्हणजे ज्यांच्यामध्ये आपण लेन्सेस वापरतो, कॉन्केव्ह लेन्सेस. तर हे आकाश निरीक्षणासाठी जर हे वापरले तर कोणत्या प्रकारच्या डिफिकल्टीज अडचणी येतात आणि ह्या अडचणी कशा दूर करतात. तर इफ वी wish to obtain bright image of source of collecting the maximum possible light from it, objective lens must be made as large as possible. जर आपल्याला स्पष्ट अशी आकाशातली इमेज पाहिजे असेल तर ऑब्जेक्टिव्ह लेन्स कसा पाहिजे, खूप मोठा पाहिजे. आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट टू मेक व्हेरी लार्ज लेन्सेस. लार्ज लेन्सेस आर व्हेरी हेवी अँड टू गेट डिस्टोर्ड. आपल्याला खूप मोठा ऑब्जेक्टिव्ह लेन्स लागेल आणि ते खूप अवघड आहे, कारण
त्याचं हेवी पण असेल तो. नंतर दुसरं आहे द लेंथ ऑफ टेलिस्कोप ऑल्सो इन्क्रीजेस विथ इन्क्रीज इन द साईज ऑफ द लेन्स. साईजची लेन्स जर वाढवली तर टेलिस्कोप लेन्समधलं जे डिस्टन्स आहे ते पण वाढेल आणि लेंथ ऑफ टेलिस्कोप पण ती पण वाढेल. आणि तिसरं द इमेजेस फॉर्म बाय लेन्सेस हॅव एरर ऑफ कलर्स. म्हणजे कलर इमेजसाठी काय होईल, एरर येतात आपण जर समजा लेन्सेस वापरले तर. मग हे दूर करण्यासाठी काय करावं लागतं, तर हे दूर करण्यासाठी कॉन्केव्ह मिरर्स यूज कराव्या लागतात. आता नेक्स्ट क्वेश्चन, विच इज द इंडियन इन्स्टिट्यूट हू लॉन्च द आर्टिफिशियल सॅटेलाइट, स्टेट द सिरीज ऑफ सॅटेलाइट. आता इंडियन इन्स्टिट्यूट कोणती आहे सॅटेलाइट लॉन्च करणारी, तर इस्रो हे नाव आहे. द इंडियन इन्स्टिट्यूट इस्रो हॅज सक्सेसफुली लॉन्च द अ लार्ज नंबर ऑफ सॅटेलाइट. आता यांच्या सिरीज कोणत्या आहेत, इनसॅट, जीसॅट, एज्युसॅट अँड इरिस, ह्या IRS ह्या कशाच्या सिरीज आहेत, तर सॅटेलाइटच्या सिरीज आहेत की ज्या इस्रोने लॉन्च केलेल्या आहेत वेगवेगळ्या कारणासाठी. क्वेश्चन नंबर 3, विच इज द लार्जेस्ट डायमीटर टेलिस्कोप इन आशिया. आशियातील सगळ्यात मोठी हबल टेलिस्कोप हॅज द लार्जेस्ट डायमीटर. द डायमीटर इज 94 इंचेस. आणि 4th क्वेश्चन पहा लास्ट, विच टाइप्स ऑफ टेलिस्कोप शोन इन फिगर. ही फिगर आहे, या फिगरमध्ये कोणती टेलिस्कोप दाखवली आहे, तर ती टेलिस्कोपचं नाव आहे द न्यूटोनियन टेलिस्कोप शोन इन फिगर. ही न्यूटोनियन नावाची टेलिस्कोप आहे. आता याला नावं द्यायला सांगितली. ही आहे कॉन्केव्ह मिरर. नेम द पार्ट्स ऑफ द फिगर. ही कॉन्केव्ह मिरर आहे. हा जो आहे हा कॉन्व्हेक्स लेन्स आहे, आयपीस आहे तो. नंतर हा प्लेन मिरर आहे आणि इकडे लाईट सोर्सेस याच्यावरती इन्सिडेंट होत आहेत. नंतर 3rd क्वेश्चन आहे, विच मिरर इज युज्ड इन द टेलिस्कोप. ह्या टेलिस्कोपमध्ये कोणती मिरर यूज केली आहे, कॉन्केव्ह मिरर. कॉन्केव्ह मिरर युज्ड इन टेलिस्कोप. कॉन्केव्ह मिरर युज्ड इन टेलिस्कोप. अशा पद्धतीने आपण हा पूर्ण केलेला आहे. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण टेस्ट नंबर 3 पाहणार आहोत. तर स्टुडंट, तुम्हाला आजचं व्हिडिओ लेक्चर कसं वाटलं, आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पुढचे जे व्हिडिओज आहेत ते त्यांचं नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू.